नमस्कार मित्रांनो, डिफेन्स फॅक्टरी मराठी या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। अग्निवीर आणि अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे। कोणतीही परीक्षा न देता, कोणतंही फिजिकल न देता, कोणतंही मेडिकल न देता अग्निवीरांना परमनंट सरकारी नोकरी मिळणार आहे। म्हणजे इथून पुढे परमनंट फौजी ते होणार आहे। आता बघा, गृह मंत्रालयाची ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे। त्या अपडेट बद्दलच आपल्याला डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा व अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक तुमच्या मित्राला हा व्हिडिओ शेअर सुद्धा करायचा आहे। आणि आपल्या डिफेन्स फॅक्टरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून इथून पुढे आपण अग्निवीर भरतीची स्पेशली तयारी तुमची या चॅनलवर करून घेणार आहे। संपूर्ण अभ्यासक्रम सुद्धा तुमचा या चॅनलवरती आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू। त्याचबरोबर महत्त्वाचे अपडेट्स असतील, महत्त्वाची माहिती असेल, ती सुद्धा तुम्हाला आपल्या या डिफेन्स फॅक्टरी चॅनलला मिळणार आहे। आता बघा, ही जी काही अपडेट आलेली आहे, या अपडेटमध्ये महत्त्वाच्या 2-3 गोष्टी आहे, त्याच आपल्याला समजून घ्यायचं आहे। त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅड न्यूज सुद्धा असणार आहे मित्रांनो। बघा, त्या अगोदर तुम्हाला जर अग्निवीर भरतीची तयारी मराठी माध्यमातून करायची असेल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍप वरती दर्जेदार बॅच उपलब्ध आहे। या बॅच मध्ये तुमचा डिटेल अभ्यासक्रम कंप्लीट करून घेतला जाणार आहे, प्रश्न विश्लेषण मिळणार आहे, तुम्हाला टेस्ट मिळणार आहे, अनलिमिटेड व्ह्यूज असणारे आणि आठवड्यातून चर्चासत्र घेतले जाणार आहे। या चर्चासत्राचा विद्यार्थ्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये आताच्या भरतीमध्ये फायदा झालेला आहे। या भरतीमध्ये आता तुम्हाला बघा, या बॅच मध्ये संपूर्ण जी काही टीम शिकवायला असणार आहे ती अनुभवी टीम असणार आहे। मी स्वतः असणार आहे। आर्मी अधिकारीसाठी जी एनडीएची परीक्षा घेतली जात असते ती परीक्षा मी उत्तीर्ण केलेली आहे। आता स्वतःचा मोठेपणा सांगत नाहीये, फक्त तुम्हाला जी काही टीम शिकवायला असणार आहे ती दर्जेदार टीम आहे, अनुभवी टीम आहे आणि त्या टीमचा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे असं मला सांगायचंय। ही बॅच घ्यायची असेल तर मराठी आपलं जे महाराष्ट्र अकॅडमीचे ऍप आहे ते डाउनलोड करून ठेवा। परीक्षा मराठीमध्ये होत असते तर तुम्ही तयारी मराठीमध्ये करायची, जेणेकरून तुमचा स्कोर जास्तीत जास्त परीक्षेला येणार आहे व तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर आता एसएससी जीडी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडासा जोमानं अभ्यास त्या ठिकाणी करावा लागणार आहे, चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागणार आहे। म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा मराठी माध्यम मधली रेकॉर्डेड बॅच आपल्या महाराष्ट्र अकॅडमी वरती उपलब्ध आहे। जर बॅच घ्यायची असेल तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून ठेवा। आता बघा, इथं काय महत्त्वाची अपडेट दिलेली आहे, सेवानिवृत्त अग्निवीरों के लिए आरक्षण महत्वाची अपडेट आहे। म्हणजे आता जर आपण बघितलं तर अग्निवीर भरतीची जी पहिली बॅच आहे, समजा ती पहिली बॅचचे विद्यार्थी अग्निवीर आता रिटायर होणार आहे काही दिवसानंतर, आणि त्यांच्या रोजगाराचा विचार करून त्यांनी महत्वाचा हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। पण हा निर्णय अग्निवीरांसाठी खूप चांगला आहे, गुड न्यूज आहे। पण जे विद्यार्थी एसएससी जीडीची तयारी करतायत त्यांच्यासाठी तर ही खूप मोठी बॅड न्यूज त्या ठिकाणी असणार आहे। पण बघा, आता यांनी काय म्हणलंय, सरकार ने केंद्रीय सशस्त्र पुलिस बलों सीएपीएफ और आसाम राइफल में कांस्टेबल सामान्य ड्यूटी राइफलमैन के पद पर भर्ती के लिए सेवानिवृत्त अग्निवीरों की एक नई श्रेणी बनाई है, जिसके तहत निम्नलिखित प्रावधान किए गए हैं। म्हणजे दरवर्षी एसएससी जीडीची जी भरती निघत असते त्या भरतीमध्ये दरवर्षी अशा जागा असतात बघा। आता इथं 2022 मध्ये आपण बघितल्या 50,000 जागा होत्या, 2023 मध्ये सुद्धा 50,000 पेक्षा जास्त जागा होत्या, 2024 मध्ये थोड्याशा जागा कमी झाल्या होत्या, 26,146, 2025 मध्ये सुरुवातीला 39,000 जागा होत्या, नंतर त्या वाढून 53,000 झाल्या होत्या। आणि आताची जी 2026 ची परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये त्या भरतीमध्ये सुद्धा 25,187 प्लस जागा होत्या आणि त्या जागांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वाढ होणार आहे। कारण आपण बीएसएफ त्याचबरोबर सीआरपीएफ या मोठ्या फोर्स आहेत, त्यांच्या जागा जाहिरातीमध्ये खूप कमी आलेल्या आहेत। सीआयएसएफच्या जागा 14,000च्या आसपास आलेल्या आहेत, त्यामध्ये वाढ होणार नाही। पण बीएसएफ असेल, सीआरपीएफ असेल, आयटीबीपी असेल, एसएसबी असेल, त्या जागांमध्ये वाढ होणार आहे। म्हणजे 25,000चा हा आकडा खूप जास्त वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे। आणि आपण जर हा रेशो बघितला तर कमी जागा आल्यानंतर जास्त जागा येत आहे बघा। 2021 मध्ये सुद्धा जवळपास 26-27,000 जागा होत्या, त्यानंतर कंटिन्युअसली 50,000 नंतर परत जागा कमी झाल्या, परत वाढल्या। ठीक आहे। दरवर्षी आपण जर महत्वाची अपडेट बघितली असेल की 93,000 प्लस जागा त्या ठिकाणी एसएससी जीडी मधून ज्या पॅरामिलिटरी फोर्सेसच्या असतात तेवढ्या रिक्त आहे। मग यामध्ये काही इन्स्पेक्टरच्या वगैरे असतील, पण जास्तीत जास्त जागा या 60 ते 70,000 यामधल्या कशाच्या असणार आहे, तर जे जनरल ड्युटी जीडीच्या असतात एसएससी जीडीच्या त्या असणार आहे। ठीक आहे। म्हणून 2027 ची जी जाहिरात येणार आहे ना, ती जाहिरात सुद्धा बंपर अशी येणार आहे आणि जास्तीत जास्त जागांसाठी असणार आहे। आणि माहिती येते की आरपीएफ, जे आरपीएफ ची भरती होत असते त्या भरतीमधून ती सुद्धा जे काही भरतीच्या जागा असणार आहे त्या सुद्धा यामध्ये ऍड होण्याची शक्यता आहे। म्हणजे या खूप जास्त प्रमाणामध्ये जागा त्या ठिकाणी होणार आहे आणि यामधल्या 50% जागा या स्पेशली कोणाला मिळणार आहे, अग्निवीरांना मिळणार आहे। बघा काय दिलेलं आहे, रिक्तियों का 50% आरक्षण।
म्हणजे जेवढ्या जागा असतील त्या जागांपैकी 50% जागा या स्पेशली कोणांसाठी असणारे, अग्निवीरांसाठी असणारे. मी वारंवार पहिल्यापासून तुम्हाला सांगत होतो की सर्वात बेस्ट नोकरी ही अग्निवीर असणारे. बरेच जण अग्निवीरांचा मजाक उडवत होते, 4च वर्षासाठी ड्युटी आहे. ठीक आहे, पण मी वारंवार सांगत होतो की सर्वात बेस्ट नोकरी अग्निवीरांची आहे. प्रत्येक अपडेट तुम्हाला महत्वाची मी वारंवार देत होतो. म्हणून मित्रांनो, अग्निवीर भरतीची तयारी एकदम जोमानं चालू ठेवा. 4 वर्ष म्हणजे तुमचं आर्मीमध्ये जाण्याचं स्वप्न पण पूर्ण होत आहे. नंतर पुन्हा तुम्ही देशासाठीच काम करताय. कारण एसएससी जीडी मधून सुद्धा तुम्ही देशासाठी खूप महत्वाचं काम करताय. ठीक आहे. त्यानंतर बघा, निर्धारित उपरी आयु सीमा में 3 वर्ष की छूट. म्हणजे जर आता एसएससी जीडी भरतीमध्ये एज लिमिट असते जनरल साठी समजा 18 ते 23 पर्यंत, एससी एसटी साठी 18 ते 28 पर्यंत, ओबीसी साठी 18 ते 26 पर्यंत, तर या विद्यार्थ्यांना 3 वर्षाची सूट मिळणार आहे बघा अग्निवीरांना. प्रत्येक अग्निवीरांना. आणि पहिल्या बॅचचे जे अग्निवीर आहे ना, पहिल्या बॅचच्या अग्निवीरांना 5 वर्षाची सूट त्यामध्ये दिल्या जाणार आहे. म्हणजे बघा किती मोठा चान्स अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. जे अग्निवीर आहे त्यांनी तर आतापासून तयारीला लागून जा. 2027 ची जी भरती येणार आहे त्या भरतीपासून तुम्हाला या ठिकाणी या भरतीमध्ये सिलेक्शन मिळवण्याचा खूप जास्त चान्स आहे. पण त्यातल्या त्यात महत्वाचं यांनी काय म्हणलेलं आहे ते बघा. बघा काय म्हणलेलं आहे, शारीरिक मानक परीक्षण पीएसटी म्हणजे फिजिकल, त्याचबरोबर शारीरिक दक्षता परीक्षण पीईटी तथा लिखित परीक्षा से छूट. महत्वाचा पॉइंट कुठे इथं, लिखित परीक्षा से छूट. म्हणजे एसएससी जीडीची जी लिखित परीक्षा असते ना, त्या परीक्षेमधून सुद्धा सूट असं लिहिलेलं आहे बाबा. म्हणजे परीक्षा सुद्धा द्यायची गरज नाहीये, कोणतंही फिजिकल द्यायची गरज नाहीये, मेडिकल द्यायची गरज नाही, आणि डायरेक्ट त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे खूपच मोठा चांस त्या ठिकाणी अग्निवीरांसाठी असणारे. गृह मंत्रालय के तहत एक समर्पित अग्निवीर विंग की स्थापना की गई है. अग्निवीर विंग की स्थापना त्यांनी केली, जिसका उद्देश्य अग्निवीरों की आगे की प्रगति का समन्वय करना है. वर्तमान में अग्निवीरों के पहले बैच ने अभी तक अपनी सेवाधी अवधि पूरी नहीं की है, पण थोड्याच दिवसानंतर ती अवधि पूर्ण होणार आहे बघा. यह जानकारी गृह मंत्रालय में राज्य मंत्री श्री नित्यानंद राय ने लोकसभा में एक प्रश्न के लिखित उत्तर में दी है. म्हणजे अग्निवीर भरतीची जी तयारी करताय त्यांच्यासाठी ही खरंच खूप मोठी अपडेट असणारे, गुड न्यूज असणारे. जे अग्निवीर भरतीची तयारी करताय ना, त्यांनी मन लावून आतापासून तयारी करा. आणि आपल्याला एसएससी जीडी भरतीची स्पेशली तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप वाईट वाटते, कारण त्यांना आता खूप जोमानं आणि खूप चांगल्या प्रकारची तयारी करावी लागणार आहे. जिथं 180 पैकी जिथं आपला परीक्षेचा जो काही कट ऑफ आहे तो किती लागत होता, 80 मार्काची परीक्षा 160 पैकी जो कट ऑफ लागत होता 109 110, तो कट ऑफ आता 140 प्लस सुद्धा जाऊ शकतो, कारण जागाच कमी होणार आहे. 50% जागा स्पेशली अग्निवीरांसाठी असणार आहे. मग हे बाकीचे जे तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना आता जोमानं तयारी करावं लागणार आहे, कारण कॉम्पिटिशन वाढणार आहे, कट ऑफ खूप जास्त वाढणार आहे, खूपच जास्त प्रमाणामध्ये वाढणार आहे. मग ज्या विद्यार्थ्यांना एसएससी जीडीची तयारी आतापासून करायची असेल त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ॲपमध्ये बॅच उपलब्ध आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये एसएससी जीडीची जाहिरात येणार आहे बघा. आतापासून मन लावून तयारी केली तर चांगला स्कोर तुम्ही त्या ठिकाणी मिळवू शकतात. व अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर गुड न्यूज आहे, म्हणून त्यांनी तर पूर्ण ताकद लावून तयारी केली पाहिजे, कारण इथून पुढे ते परमनंट फौजी होणार आहे. आणि 90-95% चान्स असणार आहे बघा त्या ठिकाणी. म्हणजे एवढ्या जास्त जागा असतात तर रेशोज तुम्ही सुद्धा बघा, जवळपास सर्वच अग्निवीर त्या ठिकाणी एसएससी जीडी मध्ये भरून घेतल्या जाणार आहे. आता बघा, अग्निवीर भरतीची आताची जी परीक्षेचा रिझल्ट लागला त्या रिझल्ट मध्ये अग्निवीरांना खूप जास्त फायदा या आपल्या बॅचचा व आपलं जे अग्निवीर राजमार्ग पुस्तक आहे या पुस्तकाचा झालेला आहे. दिसतं इथं अशा भरपूर साऱ्या प्रतिक्रिया मुलांच्या आल्या. सर तुमचं मनापासून धन्यवाद. सर तुमच्यामुळे आज माझा अग्निवीर जीडीचा पेपर क्लिअर झाला आणि माझं सिलेक्शन झाल्यानंतर मी तुम्हाला नक्की भेटण्यासाठी येईल. म्हणजे चांगलं वाटत असतं असं की आपल्या शिकवण्याचा आपण एवढं मागच्या 4 ते 5 महिन्यापासून मी अग्निवीर भरतीची प्रत्येक अपडेट तुम्हाला देतोय. जी अपडेट येते ना ती अपडेट मराठीमधून तुम्हाला देतोय. परीक्षा मराठीमधून होतीये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणीही अग्निवीरची अपडेट जास्त देत नाही बघा. कारण अगोदर सेंट्रल मध्ये जास्त अग्निवीर भरती फेमस होती, कारण परीक्षा हिंदीमध्ये होत होती, पण आता मराठीमध्ये होतीये. तर आपण मराठीमधून जोमानं तयारी त्या ठिकाणी केली पाहिजे. म्हणजे अशा वेगवेगळ्या त्या ठिकाणी मुलांच्या प्रतिक्रिया आल्या. सर खरंच तुमच्यामुळे अग्निवीरचा पेपर पास झाला, जीडीचा पेपर पास झाला, खूप छान समजून सांगायचे. अशा हजारो अशा प्रतिक्रिया त्या ठिकाणी आल्या. हजारो मुलांचे पेपर पास झालेले आपल्या या बॅचमुळे. म्हणून बेसिक टू ऍडव्हान्स तयारी तुम्ही आपल्या या बॅच मधून करून घ्या. किंवा आपलं नवीन अग्निवीर राजमार्ग हे पुस्तके, या पुस्तकाचा देखील खूप जास्त फायदा मुलांना झालेला आहे बघा. मराठी माध्यम मधलं
पुस्तक आहे, मराठी माध्यम मधलं सर्वात दर्जेदार गाईड आहे, देशात नंबर 1 आपलं हे पुस्तक त्या ठिकाणी बेस्ट सेलर ठरलेलं आहे बघा. पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही Amazon वरून घेऊ शकतात, बॅच घ्यायची असेल तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे. त्याचबरोबर आपल्या डिफेन्स फॅक्टरी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. स्पेशली अग्निवीर भरतीची तयारी तुम्हाला या चॅनलवरून आपण करून घेतलं जाणार आहे. त्याचबरोबर SSC ची जरी तयारी करायची असेल तरी आपलं डिफेन्स फॅक्टरी हे चॅनल तुम्ही फॉलो करून त्या ठिकाणी घेऊ शकता. ठीक आहे, अजून तुमची काही अडचण असली तर नक्की तुम्ही त्या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायचंय. आणि तुम्ही अग्निवीर भरतीची तयारी करताय का SSC ची तयारी करताय ती सुद्धा कमेंट त्या ठिकाणी करायची आहे. ठीक आहे, थांबूया आपण आता. तुमची काही अडचण असली तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.